तर आपण आता थेट मुंबईमध्ये गेलेलो आहोत। मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात न्याय मागण्यासाठी हजारोंच्या संख्येने या जनाक्रोश मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत। मुख्य म्हणजे देशमुख कुटुंबीय सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे सुद्धा सहभागी झालेले। डिसेंबर महिन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता आणि या खुनासंदर्भात सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे, आणि कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या। यासोबतच या आरोपींना गेल्या काही दिवसांमध्ये लपण्यासाठी ज्यांनी कोणी जागा दिलेली आहे त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। एका बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी अटकेत असताना दुसऱ्या बाजूला याच प्रकरणातील जे खंडणी प्रकरण आहे त्या संदर्भात वाल्मिक कराडला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये, मात्र खून आणि खंडणी या दोन्ही गोष्टी एकच असल्याची माहिती, एकच असल्याचा आरोप वारंवार देशमुख कुटुंबियांकडनं यासोबतच मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्याकडनं करण्यात येतं। दरम्यान आता जो महामोर्चा जनाक्रोश मोर्चा आपण पाहतोय तो मुंबईतल्या मेट्रोपासून ते आझाद मैदानापर्यंत असणार आहे आणि या आधीच आपण पाहिलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी देशमुख कुटुंबियांशी बातचीत केली, त्यावेळेस त्यांचं सातत्याने एकच मागणं आहे, जेही कोणी आरोपी आहेत आणि ज्यांनीही कोणी आरोपींना मदत केलेली आहे लपण्यासाठी त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपींना फक्त आणि फक्त फाशी द्या अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडनं होतीये। दरम्यान राज्यभरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार आंदोलनं झालेली आहेत। बीडमध्ये, परळीमध्ये, लातूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे। मुंबईमध्ये देशमुख कुटुंबीय पोहोचलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हे दोघेही या संपूर्ण जनाक्रोश मोर्चामध्ये उपस्थित असल्याचं चित्र आपण बघतोय। एका बाजूला देशमुख कुटुंबियांकडनं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर जोरदार आरोप होताना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आरोपींपैकी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याची खंत त्यांच्याकडनं व्यक्त होतीये। आंदोलनादरम्यान कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय राज्यभरामध्ये देशमुख कुटुंबीय आंदोलन करतातच आहेत आणि या आंदोलनामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह अंजली दमानिया, छत्रपती संभाजीराजे असे मोठे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यांनी अतिशय उचलून धरलेले हे प्रकरण ते म्हणजे सुरेश धस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात दररोज वाल्मिक कराड आणि त्यांच्या परळी गँग संदर्भातले नवनवे खुलासे दररोज करत असतात। त्यामुळे आता वाल्मिक कराड, त्याचा मुलगा सुशील कराड या सगळ्यांचे पाय हे आणखीन खोलात आहेत का असाच सवाल उपस्थित होतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता तर आपण पाहतोय मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा सुरू आहे आणि आता दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया यांच्याकडनं सातत्यानं आरोप सुरू आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आता एक मोठी मागणी केलेली आहे। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेली आहे। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे आहेत आणि उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा आणि लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे। अटक केल्या दिवसापासून वाल्मिक कराडची तब्येत खराब आहे आणि त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान त्याचा रिपोर्ट आता सार्वजनिक करण्याची मागणी दमानिया करतायत। सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचा सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा
आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं. तर हे सर्व रिपोर्ट सार्वजनिक करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि ते अगदी धडधाकट आहे, त्यांना काहीही झालेलं नाही आणि लवकरात लवकर त्यांना आर्थर रोड जेलमध्ये हलवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे.